नमस्कार बालमित्रांनो, बालभारती इयत्ता 4 पाठ क्रमांक 6 मायेची पाखरं या पाठाचा आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। मायेची पाखरं या पाठाचं नाव का दिलेलं आहे तर पहा, पक्षी मायेपोटी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतात, तसेच आपल्या संस्थेत शिक्षणासाठी आलेल्या मुलावर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णांनी जीवापाड प्रेम केल्याचं आपल्याला सर्वांना या पाठामधून दिसून येतंय। लेखक ज्यावेळेस अण्णांच्या संस्थेमध्ये जातात त्यावेळी रात्रीचा एक प्रसंग या पाठामधून आपल्या समोर वर्णन केलेला आहे। त्यावरून मुलावर अण्णा जसे की पाखरं त्यांच्या पिल्लावर प्रेम करतात तसा अण्णाने देखील अनाथ गरीब मुलावर प्रेम केल्याचं आपल्याला दिसून येतंय। आता आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या YouTube चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात। पहा संपूर्ण स्वाध्याय। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले? उत्तर, वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, वसतिगृहातील मुलावर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती? आता आपण याचं उत्तर पाहूया। उत्तर, वसतिगृहातील मुलावर अण्णाची आई वडिलांप्रमाणे माया होती। या प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहोत। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई, अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले? आता आपण उत्तर लिहूया। उत्तर, अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले। या प्रकारे ई प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे ई, कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या? पहा, आता आपण याचं उत्तर लिहूया। कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी आपला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा संपलेला आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा। पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न जर आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवायचा असेल तर पाठाचं काळजीपूर्वक वाचन करणे गरजेचं असतं। पहा अ, संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते। तर उत्तर आहे याचं वडाचे। मग आपण उत्तर लिहिणार आहोत, संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ, स्वतःची टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली। आता या ठिकाणी येणार आहे कांबळी। माझं उत्तर होणार आहे उत्तर, स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली। त्यानंतर पुढील ई पाहूया, रिकामी जागा। त्या मुलापैकी कितीतरी जणांना टिंबटिंब नव्हती। आता काय नव्हती तर आई असणार आहे याचं उत्तर। मग आपलं रिकामी जागा भरल्याच्या नंतर उत्तर तयार होणार आहे उत्तर, त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। त्यानंतर ई, अण्णा आपण खरोखरे या मुलांचे टिंबटिंब आहात। या ठिकाणी येणार आहे शब्द आई बाप। मग उत्तर होईल अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आई बाप आहेत। अशा प्रकारे या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पूर्ण करायचं आहे। या ठिकाणी गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा हा प्रश्न आपला पूर्ण झालेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 3, कोण कोणाला म्हणाले? आता यामध्ये अ आहे पहा, आता इथंच मुक्काम करा असं कोण म्हणाले? अण्णा लेखकांना म्हणाले। त्यानंतर पुढील आहे आ, जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर घेऊन ये। पहा याचं उत्तर लिहायचं आहे अण्णा एका मुलाला म्हणाले। अशा प्रकारे आपण या कोण कोणाला म्हणाले या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। आणि शेवटी ई, आपणास उदंड आयुष्य मिळो। तर याचं उत्तर आहे उत्तर, लेखक अण्णांना म्हणाले। अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा, कोण कोणाला म्हणाले या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा आहे। पहा प्रश्न चौथा काय आहे, थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले? आता आपण याचं उत्तर लिहूया। पहा उत्तर, लेखक उपाशी आहेत हे कळल्यावर अण्णांनी एका मुलाला सांगितले। ते म्हणाले,
जा रे, स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल तर ते घेऊन ये. आणि मुलगा धावत घरात गेला आणि त्यानं पिठले, भाकरी, कांदा व तेल एका ताटात घेऊन आला. अशा प्रकारे लेखक उपाशी आहे समजल्यावर अण्णांनी लेखकाला जेवण आणून दिले. त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे आ. मध्यरात्री कोणता प्रसंग घडला. आता आपण याचं उत्तर लिहायचं आहे. मध्यरात्री कोणता प्रसंग घडला आहे ते आपण आता लिहूया. पहा उत्तर, कडाक्याची थंडी होती. मध्यरात्र उलटून गेली. अण्णा उठले होते. त्याने हातात कंदील घेतला होता. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णा पाहू लागले. त्यांनी पाहिले की एक मुलगा थंडीने कुडकुडत आहे. अण्णा त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला आपल्या दोन्ही हाताने अलगद उचलले. स्वतःच्या बिछाण्यावर आणून झोपवले. स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली. त्याला अगदी आपल्या पोटाशी धरले आणि त्या उभेत तो मुलगा गाढ झोपी गेला. हा प्रसंग मध्यरात्री घडला होता, जो की लेखकाने पाहिला होता. त्यानंतर पहा ई प्रश्न आहे. सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडातून कोणते उद्गार निघाले. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर पहा, सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडातून उद्गार निघाले. थंडीने कुडकुडणाऱ्या मुलाला अण्णांनी रात्री स्वतःच्या बिछाण्यात आईच्या मायेने झोपवले. हा प्रसंग लेखकाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. सकाळी लेखक उठले व अण्णाला कडकडून भेटले. लेखक अण्णाला म्हणाले, आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात. या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात. आपणास उदंड आयुष्य मिळो. अशा प्रकारचे उद्गार लेखकाच्या तोंडातून निघाले. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 4 पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. वाक्यप्रचार आणि त्यांच्या अर्थ यांच्या जोड्या जुळवा. या ठिकाणी आपल्याला 4 वाक्यप्रचार दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ देखील दिलेले आहेत. आपल्याला त्याच्यात जोड्या जुळवायच्या आहेत. तर अ गट आहे आणि ब गट आहे. अ गट यामध्ये काय वाक्यप्रचार दिलेत पहा. 1 आहे टाळाटाळ करणे. 2 पोटात कावळे ओरडणे. 3 डोळा लागणे आणि 4 झटत राहणे. आणि ब गटामध्ये आहे झोप लागणे. सतत प्रयत्न करणे. ई आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे. आणि ई आहे खूप भूक लागणे. तर आता आपण ह्याच्यात जोड्या लावूया. पहा 1 टाळाटाळ करणे याचा अर्थ होतो एखादी गोष्ट करायचे टाळणे. याच्याशी आपण 1 ची ई बरोबर जोडी लावायची आहे. नंतर 2 आहे पोटात कावळे ओरडणे. आता पोटात कावळ्या ओरडण्याचा अर्थ असतो खूप भूक लागणे म्हणजे ई. 2 वाक्यप्रचाराची ई बरोबर आपण जोडी लावायची आहे. 3 आहे डोळा लागणे. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. तर 3 ची अ बरोबर जोडी येणार आहे. आणि शेवटी आहे झटत राहणे. आता एकच राहिलं सतत प्रयत्न करणे म्हणजे 4 ची जोडी आ बरोबर लावायची आहे. तर अशा प्रकारे आपण वाक्यप्रचार आणि त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. त्यानंतर पहा प्रश्न 6 आहे विद्यार्थी मित्रांनो. लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकाच्या मदतीने समजून घ्या. या ठिकाणी एक आपल्याला वाक्य दिलेलं आहे की लेखकांच्या पोटात कावळे ओरडत होते आणि त्यामध्ये जे पोटात कावळे ओरडत होते हे आपल्याला रंगीत शब्दाने दाखवले आणि त्याचा अर्थ पुढे दिला म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती. तशा प्रकारे काही आपल्याला या ठिकाणी वाक्यप्रचार दिलेले आहेत. तर त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे म्हणजे काय आहे तर नेमका त्याचा अर्थ पहा. 1 आहे भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते. आता अजगरासारखे हा शब्द रंगीत आहे. त्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा. आता अजगरासारखे पडून राहणे म्हणजे जेवण झाल्यानंतर पहा सुस्त आहे ना. माणूस जेवल्याच्या नंतर सुस्त होतो म्हणजे त्याचा अर्थ काय होईल म्हणजे नानांना सुस्ती आली होती. त्यांना आळस आला होता म्हणून ते पडून होते असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पहा आहे दुपारच्या वेळी हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात. आता बंड्या नावाचा मुलगा आहे आणि तो दुपारी जेव्हा खाऊ घेतो ना एकदा अगदी हळूच घेतो आहे ना म्हणजे कोणाला समजू नये म्हणून. मग त्यासाठी शब्द काय दिला इथे मांजरीच्या पायाचा. म्हणजे मांजरीच्या पायाचा जसा आवाज येत नाही तसा बंड्या काही वस्तू घेताना देखील त्याचा आवाज येत नाही. तर याचा अर्थ होतो मांजर चालताना तिच्या पायाचा आवाज येत नाही तसा बंड्या खाऊ घेताना पायाचा आवाज न करता चालतो आणि हळू चालतो आणि एखादी वस्तू अलगद उचलतो. अशा प्रकारे त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. लेखकाला कर्मवीर भाऊराव पाटलाबद्दल अत्यंत आदर आहे.
तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल 5 ते 7 ओळी लिहा. आता मायेची पाखरे या पाठामध्ये पाहिलं की आपण लेखकांना कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आदर आहे, प्रेम आहे ना. तसं तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कोणत्या व्यक्तीबद्दल आदर वाटतो त्याच्याविषयी आपण काही 5 ते 7 ओळी लिहायच्या आहेत. पहा आता आपण आपल्या आई वडिलांविषयी आपल्याला आदर वाटतो, भावाविषयी गुरुजीविषयी आदर वाटत असतो. तर आपण या ठिकाणी उदाहरण म्हणून आईविषयी माहिती लिहूया. पहा 5-7 ओळी लिहायच्या तुम्ही तुमच्या आईविषयी. मग आता कसं लिहिणार? माझी आई अगदी सर्वात सुंदर आहे. ती माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझी आई आमची खूप काळजी घेते. ती माझ्यासाठी छान जेवण बनवते. ती मला रोज सकाळी शाळेसाठी तयारी करते. त्याचबरोबर माझी आई मला शिक्षणात देखील मदत करते. मी माझ्या आईला देखील कामात मदत करते. माझी आई मला अनेक नवनवीन गोष्टी सांगते. माझी आई खूप कष्टाळू आहे. ती दररोज देवपूजा करते. माझी आई छान स्वयंपाक बनवते. तसेच माझी आई मी जेव्हा आजारी असते तेव्हा माझी आणि माझ्या छोट्या दादाची देखील खूप काळजी घेते. मला माझी आई खूप खूप आवडते. अशा प्रकारे आपण 5 ते 7 ओळी आपल्या आईविषयी लिहू शकतो किंवा इतर व्यक्तीविषयी ज्यांच्याविषयी तुम्हाला आदर आहे अशा व्यक्तीविषयीची माहिती तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. पहा सुरुवातीला एक वाक्य दिलं आहे आणि तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा. आता या ठिकाणी आपल्याला पहा एक वाक्य दिले सकाळची वेळ होती आणि काही रिकाम्या जागा दिल्यात म्हणजे ओळीच रिकाम्या सोडल्या. तर त्या ठिकाणी तुम्हाला आता सकाळची वेळ होती अशी कल्पना करून तुम्हाला काही वाक्य लिहायची आहेत किंवा काही कल्पना करून तुमच्या मनानं या ठिकाणी लिहायचं आहे. तर आपण कसं लिहूया? पहा सकाळची वेळ होती त्याच्या पुढे लिहूया बाहेर पाऊस पडून गेला होता. हवेत गारवा होता. झाडावर दूर दूर पक्ष्यांचा आवाज येत होता आणि माझे मन प्रसन्न झाले होते. अशा प्रकारे आपण 4-5 ओळी या ठिकाणी लिहू शकतो. त्यानंतर पहा आहे बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली. आता बागेत जेव्हा गेल्याच्या नंतर आपल्याला एखादी अळी दिसली छोटीशी तर त्याच्याविषयी आपण कशी माहिती लिहायची? पुढे पहा ती अगदी छोटीशी होती. तिचा रंग हिरवा पिवळा होता. ती पानावर वाकडी तिकडी चालत होती. तिचे डोळे छोटे छोटे होते. अशा प्रकारे आपण बागेत गेल्यावर एक अळी दिसल्याच्या प्रसंगाचं लिहू शकतो. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 8 देखील पूर्ण झालेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो या पाठाच्या खाली देखील आपल्याला एक उपक्रम दिलेला आहे. तो उपक्रम आहे की आपण समाजसुधारकांचे फोटो मिळवायचे आहेत आणि चिकटवहीमध्ये चिटकवायची आहे जी की शैक्षणिक संस्था ज्यांनी स्थापन केलेल्या आहेत अशा. त्याचबरोबर तुमच्या गावातल्या वसतिगृहात जाऊन तेथील मुलामुलींशी गप्पा मारायच्या आहेत. तुम्हाला तिथे आढळलेल्या गोष्टींची नोंद करायची आहे आणि आपल्या परिसरातील शैक्षणिक संस्थांची यादी देखील आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर हा उपक्रम तुम्ही तुमच्या मित्रांच्या मदतीने, पालकांच्या मदतीने, शिक्षकाच्या मदतीने किंवा इंटरनेटचा वापर करून देखील सोडवू शकतात. मला आशा आहे तुम्हाला मायेची पाखरे या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय नक्कीच आवडला असेल. तसेच हा स्वाध्याय तुमच्यासाठी उपयुक्त असणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.